मध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी समजा मी तुमच्या अगोदर गेलो तर तुम्ही दुसरं लग्न कराल? तू प्रश्नावर प्रश्न विचारू नकोस ग. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका हो. आपण विषय बदलूया. खरंच विषय बदलूया. मला पण कंटाळा आला. म्हणजे ना तो माझ्यापासून काहीतरी सतत लपवण्याचा प्रयत्न करत असतो. मी तुझ्यापासून दूर जाणार लांब जाणार असं काहीतरी सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. हो मगाशी ना मी कोणाशी तरी बोलत होते कोणतं रेस्टॉरंट लवबर्ड रेस्टॉरंट बद्दल. हे गुलाब कशाला? तुमच्या वर्दीला लावा. तुम्ही माझा जीव वाचवलात ना म्हणून गिफ्ट. काय हो? एकटेच काय हसत बसलाय? हा मलाही सांगा. अगं जुन्या आठवणी आठवल्या. तुला आठवतंय आपण एकदा हॉटेलात बसलो होतो आणि तुला मला प्रपोज करायचं होतं. सांगा ना काय विचार लग्न कराल माझ्याशी? सायली किती वेळा सांगितलं. अगं मी अर्धशिक्षित हवालदार तू मोठी सीईओ. असं काही नसतं. तुम्हाला मी जर आवडते आणि आपल्या लग्नाच्या शिक्षण येणार असेल ना तर आला काय भाऊ खाताय आज तरी हो बोला. अरे मी हो म्हणेन नाही तर नाही म्हणेन. तुला काय करायचंय तू निघ इकडून. अरे ही ऑर्डर कोणी दिली तुला? आज माझ्याकडून पण हो म्हणाला तरच. मालकाला सांगून ना ह्याची हजेरी घ्यायला लावतो. ते जाऊ देतो. सांगा ना मला तुम्हाला मी आवडते ना? हो आवडते पण प्रेम करणं इतपत? साहेब ज्यूस बिलात जोडू? नको नको. अभिनंदन साहेब अभिनंदन. शेवटी मीच प्रपोज केलं तुम्हाला. आणि आपलं लग्न झालं. पण हे तुझ्या आई वडिलांना आवडलं नाही. त्यांनी माझा अपमान केला. जावई करा करा सुरुवात करा. मला वाटतं जावई कन्फ्यूज आहेत. नाही हे प्रकार कधी खाल्ले नाही आहेत मी. नाही खाल्लेच नाहीत की कधी बघितलेच नाहीयेत. जिजाजी तुम्ही असे अधनमधन येत जा हा आमच्या घरी. मला तुमचा स्वभाव खूप आवडला. पण कळवून येत जा बरं का. कारण आमच्याकडे हाय सोसायटीतली माणसं येतात पुढल्या दाराने. कारण वर्कर्स मागल्या दाराने येतात ना. कोण होते हो? आमच्या कंपनीतलं नोकर हो. आम्हाला कळत नाही काय? नोकराची एवढी सरबराई करतात का? नाही हो पूर्णी लाज आणली. एका यत्किंचित हवालदाराशी लग्न शी. ना तो आमच्या स्टेटसचा ना रूपाने देखणा. नाही पोरगी फसली. आता पुन्हा पुन्हा संबंध नको म्हणून गोड वागत होतो. माझी ऍक्टिंग ठीक होती ना?
नशीब तुझे टोमणे त्या सीतारामाला कळले नाहीत. त्यानंतर मी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. त्यानंतर तू कधीच माहेरी गेली नाहीस. माहेरी? अहो, माहेर या शब्दात आपुलकी असते आणि आमच्या माहेरात माझ्या आईबाबांबद्दल मला कधीच प्रेम वाटलं नाही. त्यापेक्षा इथे प्रेम मिळालं मला. माझे सासू सासरे माझ्या आईबाबांसारखेच आहेत. खूप प्रेम करतात माझ्यावर. मी काय म्हणतो, त्या आपल्या अर्धवट कार्ट्याच्या नादाला लागून आपल्या सुनेला वाटेल तसं छळू नका. अहो, तिला जर तिच्या माहेराशी संबंध ठेवायचे नसतील ना, तर मग या विषयाला कलाटणी द्या. हा, बघा. कळलं. मग तू असं बायकांच्या मध्ये बसण्यापेक्षा ना बाहेर जाऊन आमच्या व्रतासाठी फळं घेऊन ये बघू. अगं मी तुला अरे जा म्हणून सांगते ना. व्रत करून जातोयस ना. आई, हे असे त्याचं काय आहे सायली, या व्रतात की नाही दररोज सकाळी उठून सोवळ्यात देवपूजा करायची असते. हो, म्हणून हे गडबडले. नाही ग, आणि हे सगळं 4 महिने करायचं असतं. अच्छा, म्हणजे म्हणजे असं की तुला पतीपासून 4 महिने दूर राहायला लागेल. आपला एकमेकांवर विश्वास आहे. आणि सायली, खरं सांगू, या विश्वासावरच आपलं पती पत्नीचं नातं टिकलेलं असतं. अहो, मला आठवत आहे का, एक दिवस तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला होता. आठवतंय? सीताराम, ती बघ तुझी बायको. आणि तो, अरे मी बोललो होतो ना तुला. सीताराम, तू एक काम कर, सरळ सरळ ना सायलीलाच विचार. बिंदास विचार, मग काय सत्य समोर येईल. आळ घेत नाहीये ग, व्यवस्थित समजून पारखून बोलतोय. मलाच मान खाली घालावी लागणार आहे सुंदर आणि नोकरीवाली बायको करून. हो, तुम्हाला कळतंय का, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करते मी. हो, तिथे असंच वागायला लागतं. बॅकवर्ड समजतील हो मला. तू एकटी नाहीये जगात, भरपूर बायका काम करतात. त्या काय रोज बॉस बरोबर फिरायला जात नाही, जेवण करत नाहीत. आपण उद्या या विषयावर शांतपणे विचार करू. आता जर आपण भांडलो बोललो ना, तर भलत्या ठिकाणी जाईल हा विषय. कसा शांत बसू सांग ना, कसा शांत बसू? अगं एकदा माझ्या जागी विचार कर ना. कोणता पुरुष या स्थितीत शांतपणे विचार करेल? नाही, ह्या विषयाचा आज सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे. अरे देवा, यांच्या डोक्यात ना ही खूळ कधी जाणार आहे? कधी यांची मानसिकता बदलणार? मी काय, माणसाच्या हातून चूक घडते, पण आता पुन्हा नाही घडणार. हो, असं काय करताय? माझा विश्वास आहे तुमच्यावर. ह्या विश्वासाच्या बळावरच मी बंड्या कोल्हेशी लढलो. तुम्ही? तुझ्या साथीने मी. आज तुझा खेळ संपवला आलोय मी. ए चल, तू मर्द आहे ना आता. हे बघ, ही बंदूक दिली हिच्याकडे. चल, 1 मॅन शो. अरे मी पण 1 मॅन शो ही ठेवली. याला कोण मारते? मी त्याला मारत नाहीये. हे मात्र खरं आहे. तुम्ही त्या मुलाला सोडवलं आणि शाबासकी राण्यांना मिळाली. पण तू माझी प्रतिष्ठा परत मिळवून दिलीस. आता टीव्हीवर माझा स्पेशल रिपोर्ट दाखवणार आहेत. हो, बघतो सर. थँक्यू सर. हा, थँक्यू. जाधव टीव्ही ऑन करा. माझा स्पेशल रिपोर्ट दाखवणार आहेत. नमस्कार. सत्यमेव जयते या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. गेले बरेच दिवस आपण केतनच्या केसवर डिस्कस करतोय, पण आज आपल्याला सत्य कळणार आहे.
स्वतः इथे केतन हजर आहे. आपण त्याला काही प्रश्न विचारू आणि आपल्याला सत्य कळेलच. तर केतन, तू मला सांग, तुला प्रत्यक्ष कोणी सोडलं? बघ, हा फोटो बघ. या फोटोमध्ये जे आहेत त्यांनी तुला सोडवलं? नाही. तर ऐकलं? बर, मग आता हा दुसरा फोटो. आता मला सांग, यांनी तुला सोडवलं? हा, ह्यांनीच मला सोडवलं. नीट बघ फोटो. तुला सीताराम शिंदेंनी सोडवलं की राणेंनी सोडवलं? मला ह्यांनीच सोडवलं. ऐकलं? स्वतः केतन तुम्हाला सांगतोय की मला सीताराम शिंदेंनी सोडवलं आणि राणेंचे सहकारी सुद्धा हेच सांगतायत. माझ्या कोणत्या सहकार्याने सांगितलं हे? आम्ही कशाला सांगू? आम्ही तर पैसे घेतले ना तुमच्याकडून. अहो माझ्या तोंडाला तर टाळ लागले ना कधीपासून. हे सहकारी कोण? मग आता सत्य काय? तुम्हाला कळलंच आहे. एक नंबरचा भित्रा ससा आहे. अहो ससा काय, शेपटी पायात घालून पळणारा कुत्रा आहे तो. एक नंबरचा घाबऱ्या आहे. त्या किडनॅपरला पकडताना ना आम्हाला पुढे केलं त्याने. म्हणजे गोळ्या खायला आम्ही आणि पोळ्या खायला तो. आता कुणाला सांगणार नसेल तर सांगतो. या कानाचं त्या कानाला कळता का म्हणे. त्याचं काय माहित आहे, खाल्लेल्या मिठाला जागलं पाय म्हणून सांगतोय. सीताराम शिंदे आहे ना, त्याने केतनला सोडवलं. एकदा कशाला 10 वेळा सांगतो. सीताराम शिंदेने त्या केतनला सोडवलं. 2 सीताराम शिंदेने केतनला सोडवलं. 3 सीताराम शिंदेने राणेने ना ते सीताराम शिंदे आहे ना त्याच्या कर्तृत्वाला पोळी बांधली. पाहिलं? उत्तर आपल्याला मिळालं. काय हो, मला एक सांगा, तुम्हाला हे सगळं का आठवतंय? तसं नाही, पण मी उद्या नसलो तर? तुम्हाला काहीही होणार नाहीये, मी आहे ना. हाय डॉक्टर. अरे तू अजून आहे काय? तुम्हाला काय वाटलं मी गेलो? नाही, बस बस, मी आलो आणि तू आलास. हो, पण अजून मला काहीच झालं नाहीये. तुला काय होणार? मी सांगितलं ना तुझं फिनिश झालं. मी कुठे फिनिश झालोय? तू कुठं फिनिश होणार? तुझी चेकिंग फिनिश झाली. अजून मी किती दिवस आहे डॉक्टर? कसले दिवस? म्हणजे अजून मी किती दिवस जिवंत राहणार? मी काय ज्योतिषी आहे हे सांगायला? डॉक्टर पोरवालांचा रिपोर्ट आला होता ना की मी जास्त दिवस जगणार नाही म्हणून. तुम्हीच तर त्या दिवशी फोनवर त्यांच्याशी बोलत होतात. ते तुझ्याबद्दल थोडीच, दुसऱ्या पेशंट बद्दल बोलत होतो. मला वाटलं मीच गचकणार की काय. अरे तू ठणठणीत आहेस, 100 वर्ष तरी तुला काही होणार नाही. ही बॅड न्यूज आहे. अरे गुड न्यूजला तू बॅड न्यूज बोलतो? आधी मारता आणि मग जगण्याची आशा दाखवता. आणि त्या दिवशी तुम्ही काय म्हणतात की आशा सोडली, आता फक्त श्रद्धांजली. मी गोव्याला जायला आशा ट्रॅव्हल्सची बस बुक केली, पण त्याच्यात जागाच नव्हती. म्हणून आशा सोडली आणि श्रद्धांजली ट्रॅव्हल्सने गेलो. श्रद्धांजलीची तर मी तयारी केली होती. तुला काय वेळ लागलाय काय? तरी पण मी तुम्हाला विचारलं पुन्हा आपण बोलूया, तर तुम्ही म्हणालात आता काहीच बोलायचं नाही. ऑफ झाल्यावर काय बोलणार? अरे मी गोव्याला गेल्यावर मोबाईल ऑफ करणार होतो, पेशंटचे फोन येऊ नये म्हणून. मग एकदम मोबाईल ऑफ केल्यानंतर कोण कशाला फोन उचलतोय असं मी म्हणालो. एवढी मरण्याची तयारी केली होती मी. अरे आयुष्य मरण्यासाठी नाही, मरण येईपर्यंत जगण्यासाठी असतं. अहो तत्वज्ञान देऊ नका. तुमच्यामुळे केवढे घोळ झाले, आता ते निसटणार कोण? अरे तुम्ही असे इथेला फेऱ्या मारण्यासारखे काय फिरताय? तुम्ही आमचा डोका फिरवलाय. हो हो. मग मरणार 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 म्हणतात आणि आता मरायला तयार नाही. तुमच्या मरणासाठी एवढी मर मेहनत घेतली आणि आयत्या वेळेला माघार
प्रकार घेताय? माझा गैरसमज झाला मी मरणार म्हणून. डॉक्टर दुसऱ्याच पेशंट बद्दल बोलत होते. मला वाटलं मीच मरणार. असं कसं म्हणताय तुम्ही? मी ते सगळे बांबू, कडबा, ते मांजरपाट, आंब्याच्या पेट्या जाळायला सगळं आणून ठेवलं. मी काय म्हणतो, एवढं सगळं आणलं तर तुम्ही मरत का नाही? मेल्यानंतर मी पुढचं काय बघणार? मागचा पुढचा विचार आधीच करायचा होता ना. एवढा श्रद्धांजलीचा हॉल बुक केला, श्रद्धांजलीची कार्ड पण वाटली. मी काय म्हणतो, एवढी सगळी तयारी केली आहे ना, तर ट्रायल श्रद्धांजली प्रोग्राम उरकूनच टाकूया. म्हणजे तुम्हाला मरायच्या आधी बघता पण येईल ना. अरे पण मला मरायचंच नाही तर मी ट्रायल कशाला घेऊ? आपण उगाच यांच्यावरती एवढा वेळ फुकट घालवला. तुमच्यासाठी आम्ही एवढे सगळे हिंडलो फिरलो, वहिनींसाठी इतके नवरे बघितले आणि त्यातल्या किरकिरेला चॉईस केला. हा, आणि वहिनींची किरकिरेची जवळीक साधली. आता त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाला आणि तुम्हाला घटस्फोट दिला तर त्यांनी, तर मी जीव देईन. अरे वा, पुढचा सगळा प्रोग्राम तयार आहे. ह्याने जीव दिला की नाही, जीव दिल्यानंतर ह्यांची बॉडी काढायची, आपली सगळी मेहनत लावायची आणि भागाभाग ॲम्ब्युलन्स घेऊन जायची, स्मशानात जायचं, ह्यांना झोपवायचं आणि जागणं झाल्याची भागाभाग उरकून टाकायचं. अरे मी अजून जिवंत आहे. काय फका ठाका चाललंय तुमचं? अहो, आज ना उद्या मराल ना. नाही, सायली माझ्याशिवाय दुसरं कोणावर प्रेम करणार नाही. आजकाल कोणाचा भरोसा नाहीये. कशावरून बोलताय तुम्ही? तयारी झाली आहे ना. देव नेहमी मेहनतीचं फळ देतो. बहुतेक मला माझ्या कर्माची फळं मिळणार. वहिनी, तू कुठे बाहेर चाललीयस? हो, मी घराबाहेर चालली. अगं सगळी माणसं घराबाहेरच जातात, तू ना थंड हवेच्या ठिकाणी जा. बेस्ट आहे मग. तू ना काश्मीरला जा, तिथे माहिती बर्फ पडतो. मी तुला सल्ला देऊ? तू लग्न नको करूस. तुझं बरं आहे. हा, स्वतःचं लग्न झालं ना की माणसं दुसऱ्यांना सल्ला देतात लग्न करू नकोस म्हणून. प्रेमात पडू नकोस. अगदी खड्ड्यात पडलीस ना तरी चालेल. वहिनी, तू असं एकदम खोल विचार का करतेस? अनुभवाचे बोल आहेत ग, अनुभवाचे बोल आहेत. तुला कळलं ना, तुला पण धक्का लागेल. मला बस मध्ये ना रोज धक्के लागतात. तुला माहितीये, मी एकदा धक्के खात खाता भाऊच्या धक्क्यावर जाऊन पोहोचले होते. तुझ्या भावानेच धक्का दिलाय. काय? दादाने तुला धक्का दिला? थांब, त्याला येऊ दे. अगं पण वहिनी, तो वेंधळ आहे, तुला माहितीये ना. तेव्हापासून ना, खरं सांगते, तेव्हापासून चेन नाहीये. बॅगेला विश्वासघात झालाय माझा. वहिनी, मला काहीच समजत नाहीये. मला पण उशिरा समजलं ग, आणि जेव्हा समजलं तेव्हा. अगं तू अशी रडतेस काय, कायमची निघाल्यासारखी? मी कायमची चाललीये. काय? दादाने दुसरं घर घेतलं? दादाने दुसरं घर नाही, दादाने दुसरं घर बसवलं. काय? मी चालले. अगं पण दादाने दुसरं घर घेतलं, दुसरं घर बसवलं. शी बाबा, मला काहीच कळत नाहीये. जीवनात सायली, कुठे चाललेस? घर सोडून चालले मी. का? त्याच्यावर मी फिरले, तोच फिरला. आता काय, माझं नशीबच फिरलंय. अगं काय बोलतेस तू? माझ्याशी बोलू नका. मी तुम्हाला काय मॅडम, सांगितलं? चला. चला. ए, माझ्या बायकोला घेऊन जाणार तू कोण? अहो, तुम्हीच तर परवानगी दिलीत ना, सोबत फिरायची, सिनेमा बघायची, हॉटेलात जायची. आता म्हटलं एवढं सगळं करायचं तर घरीच घेऊन जाऊ ना. अरे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे. यासारखी बायको घरी असताना बाहेर उंदळताय. अरे उंदडायला मी काय वळू वाटलो तुला? तेच ते, एकदा तरी वळून बघायचं होतं अशाकडे. अगं मी दिवस रात्र तुझाच विचार करत होतो. गप्प बसा. अगं सोने, ध्यानी म्हणे तूच होतीस माझ्या. पाहिलं ह्याच्या ध्यानी म्हणे सोनी होती. अरे सोनीवर माझा काही संबंध नाहीये. मला काय वाटलं, पोरगी वाचवण्यासाठी तुम्ही आमचं अफेअर दाखवणार. पोरगी जाऊ दे खड्ड्यात. मला सांगा, ती पोरगी कोण होती? कोण होती ती पोरगी? कोण पोरगी? अहो, ती पोरगी जी तिच्यासाठी तुम्ही मरायला पण तयार होतात, म्हणजे जिच्यासाठी तुम्ही जगू शकत नाही, असं कोण आहे ती? अगं तूच आहे. सगळं तुझ्या गळ्याची शपथ. बरोबर आहे, माझ्या गळ्याची शपथ. म्हणजे मी मारू देत? अगं मी मरणार आहे असं मला वाटलं होतं, आणि माझ्या मरणानंतर तुझं काय होईल यासाठी मी तुझ्यासाठी भावी नवरा शोधत होतो. डॉक्टर मानकापेमुळे माझा हा गैरसमज झालेला. काही नाही, माझा गैरसमज करून देऊ नका. तुम्ही मला खोटं सांगताय, मला फसवताय. किरकिरे, उचला बॅग, चला. अगं चला निघा. सायली ऐक.
तुम्ही चालले वहिनी तुम्ही चालल्यात हो घटस्फोट झाला वाटतं. तसंच समजा. चला आपली मेहनत कामाला आली. काय हा? कसली मेहनत कामाला आली? काय चाललंय? नाही म्हणजे काय आहे? हा? सीताराम भाऊ मरणार होते असं यांना वाटत होतं. यांना भयंकर काहीतरी रोग झालाय. मग आम्ही सगळी तयारी करून ठेवली. बांबू, मडकं, मांजरपाट. पण नंतर कळलं की हे मरणारच नाही. हो आमची सगळी मेहनत पाण्यात जाणार होती हो. मग? श्रद्धांजलीचा हॉल बुक केला. ही बघा श्रद्धांजलीची कार्ड पण छापली आणि भाषण माझं केवढं मोठं. आम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नको. आता वहिनी यांना सोडून जाणार. त्याच्यानंतर यांचा घटस्फोट होणार. त्याच्यानंतर मग हे जीव देणार आणि आपली सगळी मेहनत कामाला येणार. म्हणजे हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं? हेच तर मी तुला सांगत होतो. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी तुम्हाला कधी नाही सोडून जाणार. अगदी 7 जन्म झाली ना तरी नाही सोडून जाणार. खरंच. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल